गुड मॉर्निंग. आज आपल्या सिरीजचा 49वा दिवस आहे. आता ग्राउंडच्या तारखांच्या रिलेटेड एक लेटर आला आहे की 20 जानेवारी पासून ग्राउंड सुरू होणार वगैरे. पण मला असं वाटतं की 1 फेब्रुवारी पासून किंवा फेब्रुवारीच्या फर्स्ट वीक पासून ग्राउंड सुरू होऊ शकतं. आता डेट्स जाहीर झाल्यावर काही जणांना टेन्शन आलं असेल की आता कसं वगैरे. पण मी तुम्हाला सांगते, जितक्या लवकर तुमचं ग्राउंड होतं ना, तितके जास्त तुमचे पोलीस व्हायचे चान्सेस वाढतात. का? कारण ग्राउंड झालं की तुम्ही फुल फोकसने अभ्यासावर लक्ष देऊ शकता, बरोबर? ग्राउंड झालं, एक टेन्शन झालं. आता तुमचे जास्त इम्प्रूव्हमेंट तुम्ही अभ्यासात करू शकता. त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका. व्यवस्थित ग्राउंड करा, व्यवस्थित अभ्यास करा. चला तर सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला. आपला फर्स्ट क्वेश्चन आहे, भारतातील सर्वात जुना वलित पर्वत कोणता आहे? तर तो आहे अरवली पर्वत. आता सध्या अरवली पर्वत खूप चर्चेमध्ये आहे. का? कारण सुप्रीम कोर्टाने अरवली पर्वताची एक नवीन व्याख्या स्वीकारली आहे. ज्या टेकड्यांची उंची ही 100 मीटरपेक्षा कमी आहे, अशा टेकड्यांचा समावेश अरवली पर्वतामध्ये केला जाणार नाही. या निर्णयामुळे काय झालं, जे अरवली पर्वत आहे त्याचा 90% ज्या टेकड्या आहेत त्या कायदेशीर संरक्षणाच्या बाहेर गेल्या आहेत. मग या गोष्टीमुळे काय झालं की लोक बरेच आंदोलन करायला लागले. #SaveAravali हे हॅशटॅग वापरून कॅम्पेन चालू केलं त्यांनी. त्यामुळे हे बरंच चर्चेत येते. तुमच्या युट्यूबवर, सोशल मीडियावर अरवली पर्वताला वाचवा वगैरे असे बरेचसे पोस्ट सुद्धा येत असतील. मग हे बरंच चर्चेत आहे. त्यामुळे याच्यावर किंवा याच्या रिलेटेड परीक्षेला प्रश्न येऊ शकतो. आता याच्यावर आणखी कसे प्रश्न येऊ शकतात की अरवली पर्वतरांग ही कोणत्या राज्यातून जाते? तर कोणकोणत्या राज्यातून जाते? राजस्थान, दिल्ली, गुजरात, हरियाणा या राज्यातून अरवली पर्वतरांग जाते. आणि ती किती लांबीची आहे? तर सुमारे 800 किलोमीटर लांबीची आहे. आणि सगळ्यात जास्त भाग कुठे आहे या अरवली पर्वतरांगेचा? तर राजस्थानमध्ये आहे. तसेच अरवली पर्वतरांग जी आहे ती भारतीय उपखंडातील सर्वात जुनी पर्वतरांग आहे. म्हणजे हिमालय पर्वतापेक्षा पण ही जुनी आहे. आणि याच पर्वतरांगेमध्ये सर्वोच्च शिखर आहे. त्याचं नाव काय आहे? गुरु शिखर. आणि या गुरु शिखर म्हणजेच माउंट आबूची उंची किती आहे? 1722 मीटर. ठीक आहे. तुम्हाला कसाही प्रश्न विचारला तरी आला पाहिजे. आता ह्याच्या रिलेटेड आणखी माहिती आपण नेक्स्ट क्वेश्चन मध्ये बघूया. अरवली पर्वतरांग कशामुळे तयार झाली? आता हा सुद्धा प्रश्न अरवली पर्वतरांगेशीच रिलेटेड आहे. अरवली पर्वतरांग कशी तयार झाली ते मी तुम्हाला सांगणार आहे. मग आपलं उत्तर काय आहे इथे? भूक्षोभक हालचाली. आता भूक्षोभक हालचालीमुळे वलित पर्वतांची निर्मिती होते. वलित पर्वत यालाच इंग्लिशमध्ये काय म्हणतात? फोल्डिंग माउंटन्स. याच्यामध्ये नेमकं काय होतं? सपोज या टेक्टॉनिक प्लेट्स आहेत, बरोबर? तर ह्या एकमेकांच्या दिशेने येतात आणि एकमेकांवर आदळतात. एकमेकांवर आदळल्यामुळे काय होतं की प्रचंड तिथं म्हणजे कॉम्प्रेशन निर्माण होतं. आणि ते कॉम्प्रेशन निर्माण झाल्यामुळं तिथे अशा प्रकारचे फोल्डिंग तयार होतात. आणि हेच फोल्डिंग म्हणजे काय? वलित पर्वत. आता एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं की सपोज एक टेबल आहे. टेबल घ्या आणि त्या टेबलवर काय करा, तुम्ही आपला रुमाल ठेवा आणि त्या रुमालला दोन्ही हाताने दोन्हीकडून असं प्रेशर द्या. प्रेशर दिल्यानंतर एक अशा प्रकारचा फोल्ड तयार होतो बघा. तर तोच फोल्ड म्हणजे काय? की वलित. म्हणजे अशा प्रकारे 2 अब्ज वर्षांपूर्वी अरवली पर्वतरांगांची निर्मिती झाली आहे. समजलं? हे सगळ्यात सोपं उदाहरण मी तुम्हाला सांगितलं. आता ऑप्शन मध्ये काय आहे ते सुद्धा आपण बघूया. संचयन. संचयन म्हणजे काय? की गाळ साचून मैदाने तयार होतात. भ्रंशामूलक उद्रेक हे काय आहे ते आपण पुढच्या प्रश्नामध्ये बघूया. आणि भूकंपाचं सगळ्यांना माहिती आहे की जमीन हादरते. पण जमीन हादरल्यामुळं, भूकंपामुळे जेव्हा जमीन हादरते तेव्हा पठारे किंवा पर्वत तयार होत नाही. ठीक आहे. चला आता पुढचा प्रश्न बघूया. आता आपला पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात पठाराची निर्मिती कशाने झाली? तर महाराष्ट्रात पठाराची निर्मिती ही भ्रंशामूलक उद्रेकाने झाली. भ्रंशामूलक उद्रेक म्हणजे काय? की शांत ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे. आता महाराष्ट्रात पठाराची निर्मिती भ्रंशामूलक उद्रेकाने कशी झाली ते मी तुम्हाला सांगते. आपला जेव्हा ज्वालामुखीचा उद्रेक होतो तेव्हा काय होतं की असंख्य लावा बाहेर पडतो. पण या भ्रंशामूलक उद्रेकामध्ये काय होतं की लावा हळूहळू बाहेर पडतो आणि तो काय करतो? बाहेर पडल्यानंतर पृथ्वीवर साठतो. मग तो साठल्यावर पुन्हा तो थंड होतो. पुन्हा लावा बाहेर पडतो, पुन्हा त्याच्यावर येतो, पुन्हा साठतो. अशा प्रकारे येऊन साठून थंड होऊन अशा प्रकारचे काय झाले? पर्वत पठाराची निर्मिती झाली. आणि हे जे पठार आहे ते बेसाल्ट या खडकाने बनलेले आहे. मग याच्यावर बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेला आहे की महाराष्ट्रात पठाराची निर्मिती कोणत्या खडकाने झाली आहे? तर कोणत्या खडकाने झाली आहे? बेसाल्ट या खडकाने. तसेच महाराष्ट्रात सर्वात जास्त प्रमाणात आढळणारा खडक कोणता आहे? तर तो सुद्धा कोणता आहे? बेसाल्ट आहे. समजलं? तसेच याला डेक्कन ट्रॅप असेही म्हणतात. त्यामुळे कसाही प्रश्न आला तरी तुम्हाला समजलं पाहिजे. ठीक आहे. मग आता तुम्हाला प्रश्न आहे की महाराष्ट्रात प्रामुख्याने कोणती माती आढळते किंवा कोणत्या मातीचा प्रकार आढळतो? याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. पुढचा प्रश्न बघूया.
महाराष्ट्रातील डॅश डॅश हा विभाग पूर्वी निजामाच्या राज्यात होता, तर मराठवाडा हा विभाग पूर्वी निजामाच्या राज्यात होता. हा प्रश्न PYQचा आहे. तर याचा करंटशी काय संबंध आहे ते मी तुम्हाला सांगते. 3-4 महिन्यापूर्वी मराठा आंदोलन झालं, बरोबर? त्या मराठा आंदोलनामध्ये हैदराबाद गॅजेटनुसार आम्हाला रिझर्वेशन द्या असं बोलत होते. पण त्या हैदराबाद गॅजेटचा आणि आपल्या महाराष्ट्राचा काय संबंध? महाराष्ट्र वेगळा, हैदराबाद वेगळा. तर संबंध काय आहे ते मी तुम्हाला आता सांगणार आहे. तर काय झालं होतं, 1948 पूर्वी हैदराबाद संस्थान हे स्वतंत्र होतं आणि या हैदराबाद संस्थानामध्ये मराठवाडा हे होतं. जेव्हा 1947ला आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळालं, तेव्हा हे हैदराबाद संस्थानाने आपल्या भारतात विलीन होण्यास नकार दिला. मग काय झालं, 1948ला सरदार वल्लभभाई पटेल यांनी ऑपरेशन पोलो राबवून हैदराबाद संस्थानाला भारतात विलीन करून घेतलं. मग तुम्हाला प्रश्न विचारू शकतात की ऑपरेशन पोलो काय आहे? तर तुम्हाला आता समजलं असेल ऑपरेशन पोलो कशाच्या संबंधित आहे. मग हे जे मराठवाडा होतं ते सुद्धा काय झालं, आपल्या भारतात विलीन झालं, पण ते हैदराबादमध्येच होतं. मग यानंतर भाषेच्या आधारावर राज्यांची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला. मग 1960 साली आपल्या महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली आणि जेव्हा महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली तेव्हा मराठवाड्याला आपल्या महाराष्ट्रामध्ये सामील करण्यात आले. आता हैदराबाद गॅजेट नेमकं काय आहे? तर जे मराठे हैदराबादमध्ये राहत होते तर ते मराठे कुणबी आहेत असं त्याचं नोंदी ह्या हैदराबादमध्ये होत्या. आता गॅजेट म्हणजे काय? कागदपत्र. म्हणजेच काय की ते कुणबी आहेत अशी त्यांची नोंद हैदराबाद येथे कागदपत्रांमध्ये होती. मग तेच हैदराबाद गॅजेट हे आहे. समजलं तुम्हाला? मग ते मराठे नंतर कुठे आले? मराठवाड्यात आले. मग ते मराठवाडा आपल्या महाराष्ट्रात आल्यामुळं सगळ्यात जास्त मराठा आंदोलनामध्ये जास्त सहभाग कोणाचा होता? तर मराठवाड्यातील मराठ्यांचा होता. कारण आम्ही कुणबी आहोत असं हैदराबाद गॅजेटमध्ये नमूद आहे, तर त्यानुसार आम्हाला आरक्षण द्या अशी त्यांची मागणी होती. समजलं? चला आपण पुढचा प्रश्न बघूया. आपला पुढचा प्रश्न आहे, सलमान खान द सुलतान ऑफ बॉलिवूड या पुस्तकाचा लेखक कोण आहे? तर मोहर बसू हे या पुस्तकाचे लेखक आहे. आता सलमान खानला 60 वर्ष पूर्ण झाली आहेत, बरोबर? आणि तसंच आपल्या एक्झाममध्ये बॉलिवूडवर एखाद दुसरा प्रश्न असतोच, त्यामुळे ह्याच्यावर प्रश्न येण्याची शक्यता नाकारता येत नाही. राष्ट्रपती व उपराष्ट्रपती हे हजर नसल्यास राष्ट्रपती पदाचा कारभार कोण पाहतो? तर कोण पाहतो? सरन्यायाधीश. मग आत्ताचे सरन्यायाधीश कोण आहेत? तर सूर्यकांत आहेत. आणि ते कितवे आहेत? तर 53वे आहेत. त्यांच्या आधी कोण होतं? भूषण गवई. ते कितवे होते? 52वे होते. आता सुप्रीम कोर्टच्या स्थापनेबद्दल आपण कालच पाहिलं, बरोबर? मग आता सुप्रीम कोर्टावर तुम्हाला कशा प्रकारे प्रश्न विचारू शकतात? तर सुप्रीम कोर्टामध्ये मॅक्झिमम किती जजेसची संख्या असू शकते असं तुम्हाला प्रश्न विचारू शकतात. तर किती असते? एक सरन्यायाधीश असतो आणि बाकी 33 हे इतर न्यायाधीश. म्हणजे टोटल किती न्यायाधीश असू शकतात? तर 34 न्यायाधीश असू शकतात. आता तुम्हाला प्रश्न आहे, राष्ट्रपती कोणत्या कलमाअंतर्गत सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीशांना अपॉइंट करतात? ह्याचं उत्तर सगळ्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. या प्रश्नाचं उत्तर सगळ्यांना आलंच पाहिजे. हा प्रश्न आपण बऱ्याच वेळा पाहिला आहे. आणि तसेच राष्ट्रपती, पुन्हा उपराष्ट्रपती, पंतप्रधान, सरन्यायाधीश, राज्यपाल यांच्यावर प्रश्न विचारतातच. चला पुढचा प्रश्न बघूया. आपला प्रश्न आहे, नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटीचे प्रमुख कोण आहेत? आता चित्रावरून तुम्हाला कळलंच असेल कोण आहेत, तर पंतप्रधान हे आहेत. नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटीची स्थापना कशी झाली? तर 2005ला मोठ्या आपत्तीनंतर, म्हणजेच काय की 2004ला सुनामी आली होती, त्यानंतर आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 याच्या अंतर्गत नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटीची स्थापना झाली. मग नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटीची कामं काय आहेत? ह्या कायद्यानुसार हे तर स्थापन झालं, पण ह्याचं मेन काम काय आहे? तर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन धोरण ठरवणे, म्हणजेच काय की त्यासाठी काय करणं आहे, म्हणजे आपला पोर्टफोलिओ काय असणार आहे ते, जेव्हा पूर भूकंप येतो, महामारी येते, तेव्हा त्यावेळेस मार्गदर्शक सूचना देणे. म्हणजे मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटने सांगितले बाबा त्सुनामी येणार आहे, भूकंप होणार आहे किंवा काहीही, तर आपत्तीपूर्व तयारी करणे. आणि जर आपत्ती येऊन गेली तर आपत्तीनंतर मदत व पुनर्वसनाचं नियोजन करणे. अशा प्रकारची कामं हे NDMA ला करावी लागतात. मग राष्ट्रीय पातळीवर NDMA कार्यरत असतं आणि त्याचे प्रमुख कोण असतात? पंतप्रधान. पण राज्य स्तरावर कोण असतं? तर राज्य स्तरावर स्टेट डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी असते आणि त्याचे प्रमुख हे आपले मुख्यमंत्री असतात. तसेच जिल्हा स्तरावर डिस्ट्रिक्ट डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी ही काम करते आणि ह्याचे मुख्य म्हणजे प्रमुख कोण असतात? जिल्हाधिकारी. तसेच आता तुम्ही NDMA आणि NDRF
ह्याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ देऊ नका. NDMA चा फुल फॉर्म हा वेगळा आहे आणि NDRF काय आहे? नॅशनल डिझास्टर रिलीफ फोर्स. हे आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अंतर्गत हे सुद्धा बनवलेलं गेलं आहे. पण ह्याची स्थापना कधी झाली आहे? 2006 साली झाली आहे. ठीक आहे. NDRF वेगळा आहे आणि NDMA वेगळा आहे. हे ऑथॉरिटी आहे आणि हे फोर्स आहे. ठीक आहे. याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ देऊ नका. चला पुढचा प्रश्न बघूया. आता आपला मराठीचा प्रश्न सुरू झाला आहे. आपण मराठीचे सुद्धा आज एकदम झक्कास प्रश्न बघणार आहोत. आपला पहिला प्रश्न आहे, भुजंग प्रयात या अक्षरगण वृत्तातील प्रत्येक चरणामध्ये किती अक्षरे असतात? तर भुजंग प्रयात या अक्षरगण वृत्तात 12 असतात. ठीक आहे. PYQ पाहिले तर खूप वेळा अशा वृत्तावर प्रश्न विचारले आहेत आणि जास्त डीप मध्ये नाही विचारले. काय काय विचारलं आहे की एखादं वृत्त दिलं आहे आणि त्याच्यामध्ये किती अक्षरे असतात, प्रत्येक चरणामध्ये किती अक्षरे असतात असा प्रश्न विचारला आहे. मग मी तुम्हाला याची डिटेल माहिती सांगते. 11 अक्षरे ही कोणत्या अक्षरगण वृत्तात असतात? तर इंद्रवज्र आणि उपेंद्र वज्र या अक्षरगण वृत्तात असतात. 12 हे किती असतात? आताच पाहिलं भुजंग प्रयात आणि काय? शिखरिणी. 14 अक्षरे ही कोणत्या वृत्तात असतात? तर वसंत तिलका. 15 अक्षरे कोणत्या वृत्तात असतात? तर मालिनी. तसेच बाकीचे बघूया. 17 अक्षरे ही मंदाक्रांता या अक्षरगण वृत्तात असतात. पुन्हा 17 आणखी कोणामध्ये असतात? पृथ्वी या वृत्तामध्ये आहेत. 19 हे अक्षरे कोणत्या वृत्तात आहेत? तर शार्दूल विक्रीडित. तसेच 22 ही अक्षरे कोणत्या वृत्तात आहेत? मंदारमाला. आणि 23 ही अक्षरे कोणत्या वृत्तात आहेत? तर सुमंदार माला. म्हणजे हेच. ठीक आहे. तर हे झाली अक्षरगण वृत्ते. आता आपण मात्रा वृत्ते बघूया. मात्रा वृत्तामध्ये दिंडी या वृत्ताला किती अक्षरे असतात? तर 19 असतात. आर्या या वृत्ताला 30 अक्षरे असतात. जीवनलहरी या वृत्ताला किती असतात? 12 असतात. पुन्हा पादकुलक यांना किती असतात? याला 16 अक्षरे असतात. पुन्हा चंद्रकांत या वृत्ताला किती असतात? 26 असतात. सूर्यकांत चंद्र सूर्य सूर्यकांतला किती असतात? 27 अक्षरे असतात. त्याच्यानंतर साकी या वृत्ताला किती अक्षरे असतात? 28 असतात. नववधू नववधूवर बऱ्याच वेळा प्रश्न विचारला आहे. तर या वृत्ताला किती अक्षरे असतात? 16 अक्षरे असतात. आणि फटका शेवटी ह्याला किती असतात? तर 30 अक्षरे असतात. आता याच्यावर तुम्हाला अक्षरे किती आहेत, पुन्हा यती कोणत्या शब्दावर येते, पुन्हा त्यांचे यती काय आहेत हे सुद्धा विचारले जातात. त्यामुळे ते एकदा बघून घ्या. हा फार काही अवघड प्रश्न नाहीये, खूप सोपे आहेत. एकदा बघितलं तुम्ही, थोडीशी रिव्हिजन केली ना तर तुम्हाला समजून जाईल. ठीक आहे. बाकी तुम्हाला माहिती आहे ना, गुरु आणि लघु. लघुची मात्रा कशी असते? अशी असते. आणि गुरुची मात्रा कशी असते? अशी डॅशमध्ये असते. ठीक आहे. जेव्हा आपले नॉर्मल शब्द असतात तेव्हा लघु असतो आणि जेव्हा जोडाक्षरे असतात किंवा त्या शब्दाला एखादा काना मात्रा वेलांटी असतो तेव्हा गुरु असतात. ठीक आहे. हे तर माहितीच असेल. हे पण विचारले जाऊ शकतात. एका एक्झामला विचारले आहेत. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. राष्ट्रपती या शब्दामध्ये एकूण किती व्यंजने आहेत? राष्ट्रपतीची जर फोड केली तर तुम्हाला समजेल. तसं एखादं जर प्रो असेल, एखाद्याचा पूर्ण अभ्यास झाला असेल तर त्याला इथूनच कळेल. र श ट र प ती त म्हणजे असे किती आहेत? टोटल 6 आहेत. पण एखाद्याला जर नाही माहिती किंवा कन्फ्युजन नको म्हणून त्यांनी लिहिलं तरी चालेल. र अधिक आ अधिक श अधिक ट अधिक र अधिक अ. ठीक आहे. अधिक प अधिक अ अधिक त अधिक ई. आता याच्यामध्ये व्यंजने सुद्धा आली आणि स्वर सुद्धा आले. मग व्यंजने किती आहेत? 1 2 3 4 5 आणि 6. म्हणजे 6 व्यंजने आहेत. आणि स्वर किती आहेत? 1 2 3 आणि 4. ठीक आहे. म्हणजे दोन्ही प्रकारे मी तुम्हाला सांगितलं. आता तुमच्यासाठी प्रश्न काय आहे? महालक्ष्मी याच्यामध्ये एकूण किती व्यंजने आहेत याचं उत्तर तुम्ही मला सांगायचं आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा. हसणे हा मनुष्य स्वभाव आहे. तर हसणे ह्याचा आपल्याला शब्द प्रकार ओळखायचा आहे. हे काय आहे? क्रियावाचक नाम आहे. बरोबर. क्रियापद नसेल, कारण क्रियापद असं वाक्य पूर्ण नाही होते त्या क्रियेने. पण हसणे हे काय आहे? क्रियावाचक नाम आहे. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. बसला या शब्दाची जात ओळखा. तो झाडावर बसला, तो जमिनीवर बसला. हे काय आहे? क्रियापद आहे. बसला हे क्रिया पूर्ण झालेली दर्शवते म्हणून आपलं उत्तर काय येणार? क्रियापद येणार. सर्वनाम तर आपल्याला माहिती आहे. नामाऐवजी आपण जो शब्द वापरतो त्याला सर्वनाम म्हणतात.
विशेषण म्हणजे काय की एखादी क्रिया किंवा एखाद्या नामाबद्दल अधिक माहिती सांगणारा जो शब्द असतो तर तो असतो विशेषण. आणि क्रियाविशेषण म्हणजे काय की क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणारा हा क्रियाविशेषण असतो. तो हळू धावला, हे काय आहे, हळू काय झालं, क्रियाविशेषण झालं. ठीक आहे, समजलं. चला पुढचा प्रश्न बघूया. गायीचे हंबरणे तसं मोराचे काय? गायी हंबरते तर मोराचं काय असतं, केकारणे असतं. रेकणे हे गाढवाचं असतं, गाढव रेकतो. काव काव हे कशाचे असते, कावळ्याचे असते. कुहू कुहू ही कशाची असते, कोकिळाची असते. ठीक आहे, समजलं. तुम्हाला एक्झाम मध्ये असं काव काव कुहू कुहू इतके सोपे नाही विचारणार, तुम्हाला थोडेसे असे अवघड विचारणार. चला पुढचा प्रश्न बघूया. दोन निष्कर्षासह विधान जोडी दिली आहे. आता आपले बुद्धिमत्ताचे प्रश्न सुरू झाले आहेत आणि बुद्धिमत्ता प्रश्नामध्ये आज मी तुमच्या मेंदूवर थोडा जोर देणार आहे, कारण हे थोडेसे डिसिजन मेकिंगचे क्वेश्चन आहेत आणि अशा प्रकारचे प्रश्न वेळ खाऊ प्रश्नामध्ये येऊ शकतात. तुम्हाला थोडंसं तुमचा टाइम घेण्यासाठी किंवा तुम्हाला असं थोडंसं बुद्धी लावण्यासाठी अशा प्रकारचे प्रश्न विचारू शकतात. तर आपला बुद्धिमत्तेचा पहिला प्रश्न आहे, दोन निष्कर्षासह विधान जोडी दिलेली आहे. उत्तम वादपटू असण्यासाठी मनुष्य शहाणा असणे आवश्यक आहे. उत्तम वादपटू म्हणजे काय, वाद घालण्यासाठी, संवाद घालण्यासाठी, डिबेट कॉम्पिटिशन असते बघा, वादविवाद स्पर्धा, तर ते करण्यासाठी मनुष्य शहाणा असणे आवश्यक आहे, असं पहिला निष्कर्ष आहे. असं पहिलं विधान आहे. मग दुसरं विधान काय आहे, उत्तम वादपटू हे खूप बडबडे व कंटाळवाणे असतात, असं दुसरं विधान आहे. मग यातून निष्कर्ष काय काढला आहे, सर्व शहाणी माणसे कंटाळवाणी असतात, असं तर नाही. उत्तम वादपटू म्हणलंय, उत्तम वादपटू हे बडबडे किंवा कंटाळवाणी असतात, मग सर्व शहाणी माणसे हे उत्तम वादपटू असतीलच असं नाही, म्हणून हे आपलं चुकलं. सर्व शहाणी माणसे ही चांगली वादपटू असतात असं पण नाही. उत्तम वादपटू असल्यासाठी मनुष्य शहाणा पाहिजे, याचा अर्थ असा नाही की सर्व शहाणी माणसे ही चांगली वादपटू असतात. सर्व शहाणी माणसे काय काहींना चांगले वाद घालता पण येत नाही, त्यांना व्यवस्थित वाद संवाद म्हणजे करता येत नाही. त्यामुळे हे पण काय झालं, चूक झालं. म्हणून माझं उत्तर काय आलं, एकही नाही. ठीक आहे, समजलं. हे डिसिजन मेकिंगचे क्वेश्चन असतात थोडेफार, म्हणजे विधान आणि निष्कर्ष आणि त्याच्यावरून आपल्याला उत्तर द्यायचं असतं. पुढचा प्रश्न बघूया. कंसात कोणता शब्दगट ठेवून दोन अर्थपूर्ण शब्द मिळतील? आता दोन अर्थपूर्ण शब्द म्हणजे काय की ह्याच्यामध्ये आपण एखादा शब्द ठेवला तर तो ठेवलेला शब्द आणि जो बनेल तो दोन्हीही शब्द काय पाहिजे, अर्थपूर्ण पाहिजे. समजलं. आणि हा प्रश्न PYQचा आहे, माझा नाही. एखादं म्हणेल की मॅम तुम्ही कालपासून जास्त इंग्लिश घेताय, तर तसं काही नाहीये. आता सध्या इंग्लिशचे पण प्रश्न विचारायला लागले आहेत. तर आपल्याला काय असा शब्द ठेवायचा आहे ज्याला स्वतःला पण अर्थ आहे आणि तो ह्याच्यामध्ये टाकल्यावर त्याला सुद्धा अर्थ मिळेल. मग मी काय करते, लिहून घेते SP-RING. पहिल्यापासून सुरू करू. आर्ट. जर मी इथं आर्ट लिहिलं तर काय होईल, स्पार्टिंग होईल. आणि स्पार्टिंग असा काही अर्थपूर्ण शब्द नाहीये, म्हणून माझं उत्तर हे येणार नाही. आता इथं मी काय करते, ओक ठेवते. आता जर सपोज मी ओक ठेवलं तर ओक या शब्दाला असा स्वतःचा काही अर्थ नाहीये, त्याच्यामुळं याला सुद्धा अर्थ येणार नाहीये. स्पोकिंग जरी म्हणलं किंवा स्पोकरिंग असं जरी म्हणलं तरी पण त्याला काही अर्थ नाहीये, म्हणजे हे सुद्धा येणार नाही. म्हणजे हा पण ऑप्शन माझा गेला. त्याच्या पुढे ILE. ILE इले. इल माहितीये, इल म्हणजे काय, आजारी. पण ILE असा ह्याचा काही स्पेसिफिक असा शब्द नाहीये आणि स्पिलरिंग असा काही शब्दच होत नाही, त्याच्यामुळे हा पण ऑप्शन गेला. आता आपण खालचा ऑप्शन बघूया, शेवटी राहिलेला, तो सुद्धा त्याच्यापासून होते का ते सुद्धा बघूया. EAR. इयर. इयर म्हणजे काय, कान. स्पिअरिंग. स्पिअरिंग असा शब्द आहे आणि इयर हा सुद्धा स्वतःचा इटसेल्फ अर्थपूर्ण शब्द आहे, म्हणून माझं उत्तर काय आलं, ऑप्शन क्रमांक 4 इयर. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न बघूया. ABCDEF हे घटीवत दिशेने वर्तुळाकार बसले आहेत. आता तुम्हाला काय काय वेळेस काय करतील, थोडंसं तुमचं कन्फ्युजन करण्यासाठी किंवा तुम्हाला प्रश्न समजू नये त्यासाठी घटीवत दिशेने वगैरे असे थोडेसे अवघड प्रश्न म्हणजे असे अवघड शब्द विचारू शकतात किंवा देऊ शकतात. आता घटीवत शब्दाने म्हणजे काय, क्लॉकवाईज डिरेक्शन म्हणजेच काय, घड्याळाच्या दिशेने. आणि प्रतिघटीवत म्हणजेच काय, अँटी क्लॉकवाईज, घड्याळाच्या विरुद्ध दिशेने. ठीक आहे, समजलं. जर प्रश्न आला तर घाबरून जायचं नाही. आता मी तुम्हाला सांगितलंय घटीवतचा अर्थ काय आहे. प्रश्न काय आहे, ABCDEF हे घटीवत दिशेने म्हणजे क्लॉकवाईज डिरेक्शननी वर्तुळाकार बसले आहेत.
त्यांनी प्रतिघटिवत दिशेने आपापल्या जागा बदलल्या. नंतर त्यांनी परस्परात जागा बदलल्या तर खालीलपैकी कोणती जोडी एकमेकांच्या शेजारी असेल? आता हा प्रश्न थोडासा कन्फ्युजिंग आहे आणि थोडासा म्हणजे असा कॉन्ट्रोवर्शियल सुद्धा आहे. काय आहे ते मी तुम्हाला सांगते. आता हे लोक आपल्याला सांगितलंय की डायरेक्ट क्लॉकवाईज डिरेक्शननी बसलेले आहेत. ठीक आहे. मग मी काय करते, 2 वर्तुळं काढते. अशी बसलेले आहेत. मी इथं ए घेते. त्याच्यानंतर घटिवत दिशेने म्हणजे काय, घड्याच्या दिशेने अशा पद्धतीने बसलेले आहेत. 6 जण आहेत. 1 2 3 4 5 आणि 6. मग आता हे बसले. ठीक आहे. बी सी डी ई आणि एफ. मग आपल्याला पुढं कंडिशन काय दिली आहे, त्यांनी अँटी क्लॉकवाईज दिशेने आपल्या जागा बदलल्या. आता जेव्हा ते जागा बदलतील ना, तेव्हा ते जागा ए पासून बदलतील. ए स्वतःची जागा बदलणार नाही. का? कारण ए स्वतःच्या ठिकाणी आहे. तो त्याच्यापासून जागा बदलणार नाही. एच्या नंतर जागा बदलणार. मग कशा जागा बदलणार? ए इथेच राहणार. ठीक आहे. ए आपापल्या जागी राहिला. मग त्याच्यानंतर पुढं काय होईल, अँटी क्लॉकवाईज डिरेक्शननी बसणार. म्हणजे काय की बी इथे येणार. का? कारण त्यांची जागा ते असे बसलेले होते, ते आता असे बसणार आहेत. मग इथे बी आला, इथे सी डी ई आणि एफ. ए काय आपल्या जागी राहिला, कारण ए पासून सुरुवात केली होती. बरोबर. आता त्यांनी पुढे काय सांगितलं आहे, तर त्यांनी परस्परात जागा बदलल्या तर खालीलपैकी कोणती जोडी एकमेकांच्या शेजारी असेल? परस्परांमध्ये म्हणजे इथं तुम्ही कन्फ्यूज व्हायचं नाही. परस्परांमध्ये म्हणजे ए आणि बी नी जागा बदलली, सी आणि डी नी जागा बदलली, एफ आणि ई नी आपापसात जागा बदलली असा त्याचा अर्थ होत नाही. याचा अर्थ होतो की एकमेकांच्या अपोजिट जे बसलेले आहेत त्यांनी आपापसात जागा बदलली आहे. मग एच्या पुढे कोण बसला आहे? डी बसला आहे. मग आपण कसं बसवणार त्यांना? इथं येणार डी, इथं येणार ए. ईच्या अपोजिट कोण आहे? बी आहे. बीच्या अपोजिट कोण आहे? ई आहे. एफच्या अपोजिट सी आणि सीच्या अपोजिट एफ. म्हणजे ही नवीन आपली मांडणी झाली आणि आपल्याला प्रश्न काय विचारला आहे की खालीलपैकी कोणती जोडी एकमेकांच्या शेजारी असेल? बी आणि एफ. आता बी कुठे गेला? बी तर इथे आला. बी आणि एफ कुठे? एफ इथे आहे. म्हणजे ते एकमेकांच्या शेजारी आहेत का? नाही. म्हणून हे उत्तर गेलं. ई आणि ए. ई इथे आहे, ए इथे आहे. एकमेकांच्या शेजारी आहेत का? नाही. ए आणि एफ. ए इथे आहे, एफ इथे आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 हे माझं उत्तर आलं. पुढचं बघूया. सी आणि एफ. सी इथे आहे, एफ इथे आहे. हे एकमेकांच्या विरुद्ध आहेत. एकमेकांच्या शेजारी बसतील का? नाही. म्हणून हे उत्तर नाही आलं. मग आपलं उत्तर काय आलं? ए आणि एफ हे आपलं उत्तर आहे. आता हा प्रश्न काही काहींना किचकट वाटला असेल, काही काहींना समजला नसेल, काही काहींना अवघड वाटला असेल. पण हा जो प्रश्न आहे तो अशाच पद्धतीने सॉल्व्ह करायचा होता. त्यांनी आपापसात परस्परात जागा बदलल्या. इथं जर काही काहींना म्हणजे इथं जर चुकलं असतं ना, तर तुमचं उत्तरच पूर्ण चुकलं असतं. म्हणून मी मुद्दाम हा प्रश्न घेतला आहे. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. एका शहरातील लोक धार्मिक आहेत. ठीक आहे. एका शहरात काही लोक आहेत, काही लोक काय आहेत? धार्मिक आहेत. ठीक आहे. पुढं काय दिलं आहे? तर काही निधर्मी आहेत. बरोबर. काही धार्मिक असतील तर काही काय असतील? निधर्मी असतील. पुन्हा म्हणजे कोणताच धर्म न मानणारे म्हणजे निधर्मी. काहींना आपलाच धर्म प्रिय आहे. पुढे काही परमेश्वराचा दोष करतात. म्हणजे काही जण आहेत ते परमेश्वराला मानतच नाही, नास्तिक आहेत, परमेश्वर मानत नाही. तर यावरून खालीलपैकी कोणते विधान पूर्ण आहे हे आपल्याला शोधायचं आहे. तर कोणते विधान बरोबर आहे बघूया. धार्मिक लोक परधर्माचा द्वेष करतात. आता इथं काय दिलं आहे? काही लोक धार्मिक आहेत, काही लोक निधर्मी आहेत. पण सगळे जे धार्मिक आहेत किंवा जे धार्मिक लोक आहेत ते परधर्माचा द्वेष करतात असं तर सांगितलेलं नाहीये. ते कशाचा द्वेष करतात? ते परधर्माचा द्वेष करतात. पण काही जण करतात, धार्मिक लोक करत नाही, म्हणून हे येणार नाही. धर्म न मानणारे धार्मिक लोकांचा द्वेष करतात. म्हणजे निधर्मी लोक धार्मिक लोकांचा द्वेष करतात असं सांगितलंय. पण तसं आहे का? तसं सुद्धा आपल्याला काही दिलेलं नाहीये, म्हणून हे पण येणार नाही. आपलाच धर्म प्रिय असणारे काही लोक परमेश्वराचा द्वेष करत नाही. आता काही लोक आहेत ते आपलाच धर्म प्रिय आहे असं म्हणतात आणि काही लोक आहेत ते परमेश्वर नाही असं म्हणतात. मग आपलाच धर्म प्रिय असणारे काही लोक परधर्माचा द्वेष करत नाही असं असू शकतं. बरोबर. जसं धार्मिक लोक परधर्माचा द्वेष करतात हे चुकीचं आहे, तसं धर्माला प्रिय असणारे काही लोक परधर्माचा पण द्वेष करत नाही. बरोबर. असं पण असू शकतं. धार्मिक लोक धर्म न मानणाऱ्यांचा द्वेष करतात असं आपल्याला काही दिलेलं नाहीये, म्हणून हे येणार नाही. मग माझं उत्तर काय येईल? क.
कारण सगळ्यात पॉझिटिव्ह उदाहरण किंवा सगळ्यात पॉझिटिव्ह विधान जे आहे ते फक्त क वाटतंय. बाकीचे जे आहे ते 50-50 आहेत किंवा निगेटिव्ह आहेत. आपल्याला विधान बरोबर कुठलं आहे ते बघायचं आहे आणि त्यातल्या त्यात पॉझिटिव्ह कुठलं आहे हे बघायचं आहे. ऑप्शन क्रमांक क हा पॉझिटिव्ह आहे आणि त्यातल्या त्यात आपल्याला जी कंडिशन दिली आहे त्यामध्ये बसणार आहे. ठीक आहे, समजलं? चला पुढचा प्रश्न बघूया. जर एज्युकेशन बरोबर 92 तर मॅगझिन बरोबर किती? आता नेहमीप्रमाणे ABCD Z पर्यंत काढून घ्यायची आणि त्याला संख्या द्यायच्या. आता मी एज्युकेशन लिहून घेते आणि त्यासाठी 92 हे कसं आलं ते मी काढते. आता ई साठी काय संकेत आहे? 5 आहे. डी साठी काय आहे? 4. यू साठी आहे 21. सी साठी आहे 3. ए साठी आहे 1. टी साठी 20. आय 9. ओ 15 आणि एन 14. जर मी ह्यांची बेरीज केली तर 92 येईल का हे मला बघायचं आहे. 5 आणि 4 किती? 9. 9 आणि 21 किती? 30. 30 आणि 3 किती? 33 आणि 1 32. 32 आणि 20 किती? 52. 52 आणि 9 किती? 61. 61 आणि 15 किती? 78. 78 आणि 14 किती? 92. म्हणजेच काय? माझं उत्तर आलं 92. म्हणजेच काय? ह्यांची जी ॲडिशन आहे तेच आपलं उत्तर असणार आहे. मग मॅगझिन हे कसं काढणार? मी काय करते? मॅगझिनचे वर्ड लिहून घेते आणि त्याहून आपण उत्तर काढूया. मॅगझिन. एमचा काय वर्ड आहे? कोड वर्ड काय आहे? 13 आहे. एमचा अंक 1. जी क्यू झेड आय किती आहे? 9. एन आहे 14 आणि ई किती आहे? 5. जर मी ह्यांची बेरीज केली तर 13 अधिक 1 किती? 14. 14 आणि 7 किती? 21. 21 आणि 17 किती? 38. 38 आणि 26 किती? 64 अधिक 9 किती? 73. 73 आणि 14 किती? 87 आणि 87 अधिक 5 किती? 92. म्हणजे माझं ह्याचं पण उत्तर किती येत आहे? 92. म्हणून ऑप्शन क्रमांक 3 हे माझं उत्तर आलं. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न बघूया. चला पुढचा प्रश्न तुमच्यासाठी. ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. तुम्ही जर हा प्रश्न सॉल्व्ह केला ना तर वन विभागाची जर भरती येणार असेल आणि जर तुम्ही देणार असेल तर तुम्हाला तिथे सुद्धा अवघड जाणार नाही. आणि हा काय आहे? हा सुद्धा PYQ आहे. मागच्या वर्षी हा प्रश्न विचारला गेला आहे म्हणून मी हा घेतला आहे. ठीक आहे, ह्याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे आणि उत्तर कसं काढलं ते द्यायचंय. ChatGPT कोणीही वापरायचं नाही. ChatGPT वर जे बघून उत्तर देईल ना त्याला म्हणजे इंग्लिशच जमणार नाही. ठीक आहे, तुम्ही मला तुमच्या मनाने उत्तर द्यायचे. पुढचा प्रश्न बघूया. अ ब क ड या 4 व्यक्तींचा पगार सारखाच आहे. म्हणजेच काय? सपोज त्या सगळ्यांना किती आहे? 1000 रुपये त्यांना पगार आहे. पुढे आपल्याला काय दिलं आहे? अ आपल्या पगाराचा 3/8 भाग खर्च करतो. म्हणजेच 1000चे तो किती खर्च करतो? 3/8 भाग. 4 दुनी 8 24. बेक बे 2 दुनी 4 बे पंचे 10. म्हणजे हा किती भाग खर्च करतो? 5 त्रिक 15, 12 त्रिक 36 आणि 1 37. म्हणजे 377 रुपये हजारामधले तो शिक्षणावर खर्च करतोय. ठीक आहे, पुन्हा ब आपल्या पगाराचा 3/5 भाग खर्च करतो. म्हणजेच काय? 1000 रुपये आहेत, 3/5 भाग खर्च करतो म्हणजे 600 रुपये खर्च करतो, जास्त खर्च करतोय. क आपल्या पगाराचा 1000चा कितवा भाग? 206 भाग खर्च करतोय. म्हणजे किती खर्च करतो? 333.3333 असं येईल. आणि ड आपल्या पगाराचा म्हणजे किती? 1000 मधला किती भाग खर्च करतो? 6/10 भाग खर्च करतो. म्हणजे किती? 600 रुपये. हा पण किती करतोय? 600 रुपये. मग आपल्याला प्रश्न काय विचारला आहे? अ ने क पेक्षा कमी खर्च केला. अ कुठे आहे? हा अ ने क पेक्षा कमी खर्च केला नाही, उलट त्यांनी जास्त केला आहे. पुढं काय आहे? ब ने ड पेक्षा सर्वात जास्त खर्च केला. ब ने ड पेक्षा जास्त खर्च केला. ब किती आहे? 600 रुपये. ड किती आहे? 600 रुपये. म्हणजे दोघांची कशी आहे? इक्वल आहे ना, इक्वल खर्च आहे म्हणजे हे पण येणार नाही. ब ने ड पेक्षा कमी खर्च केला. ब किती आहे? 600. ड किती आहे? 600. इक्वलच आहेत, कमी जास्तचा प्रश्नच नाही. क ने सर्वात कमी खर्च केला. हे मात्र बरोबर आहे. क ने किती खर्च केलाय? फक्त 333.33. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 हे माझं उत्तर आहे. ठीक आहे, अशा प्रकारचे प्रश्न आले तर तुम्हाला उलट काय म्हणतात? सोने पे सुहागा आहे. प्रश्नातच उत्तर आहे. इतकं सोपं आहे. तुम्हाला फक्त कटछाट करून उत्तर काढायचंय. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया. पहिल्या व दुसऱ्या संख्येत जो संबंध आहे तोच तिसऱ्या व चौथ्या संख्येत आहे. तो शोधा आणि त्यावरून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या शोधा. आपल्याला काय दिलं आहे? 135:81 आणि तोच संबंध कुठे असणार आहे? 137:? आपल्याला इथली संख्या काढायची आहे.
आता हे बघा, 135 आणि 81 याला कशाने भाग जाऊ शकतो? 99 81 135 ला 9 ने भाग जातोय का? 9 1 9, 9 5 45. म्हणजे इथं काय आलं? 15:9. आता ह्याला आणखी 3 ने भाग जातो. 3 त्रिक 9, 3 5 15. 5 3 असं गुणोत्तर आलं. आपल्याला काय सांगितलंय? इथं जो संबंध आहे तोच इथे संबंध आहे. पण 137 कडे बघून वाटतंय का की ह्याला कशाने भाग जातो? 5 ने भाग जातो का? नाही जात. 7 आणि 3 10 आणि 11 म्हणजे 3 आणि पण भाग जात नाही. म्हणजे हे आपलं लॉजिक नाही. याच्या मागे दुसरं लॉजिक आहे. काय आहे ते बघूया. आता 135 आणि 81 ह्याला आपण भाग घालवला. मग आपण काय करूया? भाग घालवल्यावर ते इथं अप्लाय होत नाही. हे कसे आहे? विषम संख्या आहे. म्हणजे आपल्याला ह्याच्यामध्येच काहीतरी आहे जे ह्याच्याशी संबंधित आहे किंवा याच्यामध्ये काहीतरी आहे जे याच्याशी संबंधित आहे. म्हणजेच काय की ज्या अंक आहेत त्यांची आपण काय करूया? बेरीज करूया. 5 आणि 3 8, 8 आणि 1 9. 9 आणि 81चं काय आहे? सगळ्यांना माहिती आहे. 9 काय आहे? 9चा वर्ग हा 81 आहे. म्हणजेच काय? हे कदाचित लॉजिक असू शकतं. मग आता मी काय करते? 137 ला काय करते? फोडते. 7 आणि 3 10, 10 आणि 1 किती? 11. आणि जर मी 11चा वर्ग केला तर उत्तर काय येईल? 121. ऑप्शनमध्ये 121 आहे का? आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 हे 121 आहे. 121 हा माझा पीटीसी मधला चेस्ट नंबर होता आणि सगळे मला 121 ने ओळखायचे. वाव. चला पुढचा प्रश्न बघूया. अ, ब, क, ड ही 4 कुटुंबे आहेत. सर्वांचे उत्पन्न सारखेच आहे. जसा आपला पहिला प्रश्न होता तसंच थोडंफार वेगळं आहे. या 4ही कुटुंबाचा शैक्षणिक खर्च अनुक्रमे त्यांच्या उत्पन्नाचा हे दिलेला आहे. तर शिक्षणावर सर्वात कमी खर्च करणारे कुटुंब कोणते? आपला पहिला प्रश्न काय होता? तो थोडासा वेगळा होता. हा थोडासा वेगळा आहे. इथं आपल्याला काय विचारलं आहे? सर्वात कमी खर्च करणारे कुटुंब कोणते? आता इथं सुद्धा मी काय करते? ह्या सगळ्यांचं उत्पन्न सारखं आहे बरोबर? मग मी काय मानते? सगळ्यांचं उत्पन्न किती आहे? 1000 रुपये. बरं 1000 नाही घेत कारण पुन्हा पॉइंटमध्ये उत्तर येतं. इथं काय आहे? अंशात 9 आहे. इथे 12 आहे. 12 9 अष्टोधर्षे. मी 1080 पकडते. का? कारण 9 आणि 12चा लसावी किती आहे? 108 आहे. पण 108 ला 5 ने भाग जात नाही. मग मी काय पकडते? 180 पकडते. ठीक आहे? ह्यांचा पगार किती आहे? 180 आहे. ह्यांचं उत्पन्न 180 आहे. मग सपोज ए जे आहे त्याचं किती आहे? 2/5. बरं इथं अ दिले तर मी अच घेते. अ किती आहे? 2/5 आहे बरोबर. त्याचा शिक्षणाला 2/5 खर्च करतो. म्हणजेच तो शिक्षणाला किती खर्च करतो? गुणिले 1080. 5 दुने 10, 5 1 5, 5 30. म्हणजे अ 432 रुपये शिक्षणावर खर्च करतो. आता ब ने किती खर्च केला? ब ने केला 3/8 गुणिले 1080. आता 8 ने भाग जातोय का ते बघूया. आपण ते चेकच केलं नाही. 8 1 8 बरोबर. राहिले 2, 8 त्रिक 24 आणि 8 पंचे 40 म्हणजे पूर्ण भाग गेला. आता 135 गुणिले 3 किती येणार? 405. म्हणजे ह्याने किती केला? 405 रुपये खर्च केला. पुढे क घेऊया. क कुटुंबाने किती केला? 4/9 गुणिले 1080. 9 1 9, 9 दुने 18 आणि 12 चोक 48 म्हणजे 480 रुपये. आणि राहिलं शेवटी ड. ड ने किती खर्च केला? 5/12 गुणिले 1080. 12 9 अष्टोदर्शे. 9 5 45 म्हणजे ड ने 450 रुपये खर्च केला. आपल्याला विचारलं काय आहे? सर्वात कमी खर्च करणारे कुटुंब कोणते? तर सर्वात कमी खर्च कोणी केला आहे? 405 म्हणजे ब कुटुंबाने केला आहे. मग सर्वात जास्त विचारलं असतं कोणाला असतं? क कुटुंबाला असतं. ठीक आहे? चला पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे समीकरणाचा. आपल्याला काय दिलं आहे? पी ची व्हॅल्यू दिली आहे आणि क्यू ची व्हॅल्यू दिली आहे. हे आपल्याला काय करायचं आहे? इथे समीकरणात ठेवायचं आहे. चला हे काय आहे? क्यू पर्यंत. इथे क्यू पर्यंत काय आहे? स्क्वेअर रूट मध्ये आहे, वर्गमुळात आहे. मग आपण काय करूया? डायरेक्ट व्हॅल्यूज पुट करूया. 2 गुणिले पुन्हा स्क्वेअर रूट मध्येच 3 गुणिले पी किती आहे? 12 आहे अधिक 2 गुणिले क्यू किती आहे? 26 आहे. ठीक आहे, इथपर्यंतच आहे. आणि अधिक वर्गमुळात काय आहे? 81 आहे. आता आपण डायरेक्ट सॉल्व्ह करूया. वर्गमुळामध्ये 2 गुणिले 12 त्रिक 12 त्रिक किती? 36 आणि 36चा वर्गमूळ काय आहे? 6. 6 6 36 ना, म्हणून 6चा वर्ग 36 म्हणून 6 अधिक 26 दुने किती? 52. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं आहे? ह्याच्या पुढे घ्यायचं आहे. अधिक 81 काय आहे? 81चं वर्गमूळ काय आहे? 9. 9चा वर्ग काय आहे? 81 आहे. ठीक आहे. आता आपण काय करूया? ह्यांची बेरीज करूया. आधी इथं गुणाकार करूया, मग बेरीज करूया. 6 दुने किती? 12. 12 आणि 52 किती?
12 आणि 52 हे आले 64. ठीक आहे, इथं काय झालं 64 झालं, अधिक काय 9. आता 64चं वर्गमूळ काय आहे, 8 8 64, 8चा वर्ग 64 म्हणून 8 अधिक 9. 8 आणि 9 किती 17 आणि हेच माझं उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 4 हे माझं उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. विशाल हा एक काम 25 दिवसात करतो. ठीक आहे, विशाल आहे तो एक काम 25 दिवसात करतो आणि कुमार तेच काम 10 दिवसात करतो. मग कुमारने 6 दिवस आधी काम केले व उरलेले काम विशालला किती दिवस करायला लागतील. म्हणजेच काय, कुमारने फक्त 6 दिवस काम केलं आणि 6 दिवसानंतर तो गेला. मग बाकीचं जे काम आहे ते विशालला किती दिवस लागले असतील ते विचारलेलं आहे. मग आपण काय करूया, अगोदर 25 आणि 10चा लसावी काढूया. लसावी काय आहे, 25 दुने 50 म्हणजे 50 हा लसावी आला. 2 आणि 10 5 50 ही काय झाली, त्यांची कार्यक्षमता झाली. आपल्याला काय सांगितलं आहे, जर कुमारने 6 दिवस काम केले म्हणजे कुमारने 5च्या कार्यक्षमतेने 6 दिवस काम केले, तर त्याने एकूण किती काम केलं, 30 काम केलं. मग त्याच्यानंतर काय केलं, तो सोडून गेला. मग उरलं काम किती, 50 वजा 30, उरलं काम किती, 20 काम उरलं. मग विशालला ते काम करायला किती दिवस लागतील, 20 काम करायला विशाल 2च्या कार्यक्षमतेने किती दिवस लावेल, 10 दिवस लावेल. बरोबर, 2ने भाग घालवला म्हणजे विशालला किती वेळ लागेल, 10 दिवस लागेल. आणि जर तुम्हाला असा प्रश्न विचारला असता तर ते काम म्हणजे ते सर्व काम पूर्ण करायला किती दिवस लागतील, तर तुमचं उत्तर काय आलं असतं, ऑलरेडी कुमारने किती दिवस घेतलेत, 6 दिवस घेतलेत आणि विशालने नंतर पूर्ण करायला किती दिवस घेतले, 10 दिवस घेतले. मग तुम्हाला जर प्रश्न विचारला असता की पूर्ण काम करायला किती दिवस लागले, तर ते लागले असते 16 दिवस. ठीक आहे, कन्फ्यूज होऊ नका. तुम्हाला कसं विचारलंय, प्रश्न कसा विचारलाय त्यानुसार उत्तर लिहा. चला पुढचा प्रश्न बघूया. प्रति गुंठा 2 टन या हिशोबाने 1 हेक्टर क्षेत्रात किती टन ऊसाचे उत्पादन होईल. आता जे शेतकऱ्याची मुलं आहेत किंवा ज्यांना थोडंफार शेतीचं नॉलेज आहे त्यांना हा प्रश्न येईल. पण एखादं जर शहरातलं असेल आणि त्याला जर माहितीच नसेल की 1 गुंठा म्हणजे किती एकर आणि 1 हेक्टर म्हणजे किती गुंठे, हेच जर माहिती नसेल तर त्याला हा प्रश्नच येणार नाही. मग हे सांगण्यासाठी हा मी प्रश्न घेतला आहे. 1 एकर म्हणजे 40 गुंठे आणि 1 हेक्टर म्हणजे 100 गुंठे. मग 1 हेक्टर बरोबर किती एकर झालं, 2.5 एकर. ठीक आहे, हे लक्षात ठेवा, हे एकदम पक्क लक्षात ठेवा. ह्याचे नोट्स लिहून काढा, हे तुम्हाला कुठेही उपयोगी पडेल. आता याच्यावरून आपण प्रश्न सॉल्व्ह करणार आहोत. आपला प्रश्न काय आहे, प्रति गुंठा 2 टन म्हणजे काय, एका गुंठ्याला किती येतं, 2 टन एवढं ऊसाचं उत्पादन झालं आहे, 2 टन. मग 1 हेक्टर क्षेत्रात किती टन ऊसाचे उत्पादन होईल. 1 गुंठा म्हणजे 1 गुंठ्याला 2 टन, मग 1 हेक्टर म्हणजे किती, 100 गुंठे. मग 100 गुंठ्याला किती होईल, तेच तर आपल्याला विचारलं आहे. काय करायचं, हे सिंपल क्रॉस मल्टिप्लिकेशन. क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यावर काय होईल, x बरोबर 100 गुणिले 2 म्हणजेच आपलं उत्तर किती येणार, 200 टन एवढं उत्पादन होणार आहे. म्हणून माझं उत्तर काय आलं, ऑप्शन क्रमांक 4. ठीक आहे, समजलं. तुम्हाला हे सांगायचं होतं म्हणून मी हा प्रश्न घेतलेला आहे. आता पुढचा प्रश्न आहे तुमच्यासाठी, याचं उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये.